Hello, sir. Hello. So I'm waiting for student. A slide is visible to you? Yes, sir. Okay. Yes, sir. Okay, thank you. Okay. So good morning to all of you. Good morning, sir. Good morning, sir. So we have completed this chapter. Today we will revise this one if you have missed something. And we have to discuss the MCQs related to this. So you can take part of discussion for this MCQ. And you can give the correct and confident answer so that we revise it first. Then we go for MCQ discussion. So for this chapter, lots of points are there. We have started with the basic terms. Then we have discussed one type of laser and of course the holography technique application part at last. तर या चॅप्टर मध्ये आपण जे पॉइंट्स बघितले, वी हॅव स्टार्टेड विथ द लेझर लॉंग फॉर्म लाईट एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन, ज्यामध्ये स्टिम्युलेटेड ऑफ इमिशन ऑफ रेडिएशन म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा चेक केलं. तर 3 प्रोसेस आपण बघितल्या. पहिली आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन किंवा त्याला स्टिम्युलेटेड ॲब्सॉर्प्शन असे म्हणतो. आपण इथं स्टिम्युलेटच करतो ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी. तर या प्रोसेसमध्ये आपण बघितलं की ॲटॉम जो लोअर स्टेटला असतो एनर्जी ॲब्सॉर्ब करतो इन टर्म्स ऑफ फोटॉन, जम्प करतो लोअर टू हायर स्टेट आणि इथं एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते, त्यामुळे याला म्हणतो आपण ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन. सेकंड आहे स्पॉन्टेनियस इमिशन, ज्यामध्ये ॲटम हा एक्साइटेड स्टेटला असतो ऑलरेडी, त्याची जी नॅचरल टेंडन्सी आहे त्याच्यामुळे तो काय करतो, ती एनर्जी इमिट करतो इन टर्म्स ऑफ फोटॉन, कम्स टू डाउनवर्ड स्टेट. हे कसं होतं तर स्पॉन्टेनियसली होतं विदाउट एनी एक्सटर्नल स्टिम्युलस. Okay, that's why it is called as spontaneous emission of radiation. Then stimulated emission, यामध्ये सुद्धा स्पॉन्टेनियस इमिशन व्हायच्या आधी काय होतं तर फोटॉन्स ट्रिगर करतात त्या ॲटमला डाउनवर्ड ट्रान्झिशन करून एनर्जी इमिट करण्यासाठी. तर इथं आपल्याला 2 इक्वल आयडेंटिकल फोटॉन्स मिळतात. So it happens due to triggering or stimulating, that's why it is called as stimulated emission of radiation, which is important for laser action. त्याचबरोबर आपण काही ॲडिशनल टर्म्स डिस्कस केल्या, ज्यामध्ये पॉप्युलेशन इन्व्हर्जन आहे, पंपिंग मेथड आहे आणि मेटास्टेबल स्टेट आहे. त्यात फर्स्ट जी आहे ती पॉप्युलेशन इन्व्हर्जन, ज्यामध्ये आपण नंबर ऑफ ॲटम्स लोअर स्टेटचे हायर स्टेटला आणायचा प्रयत्न करतो. Means here we try to increase the number of atoms at higher level state to achieve the stimulated emission. The next pumping, तर पंपिंग मेथड यूज करूनच आपण पॉप्युलेशन इन्व्हर्जन अचीव करू शकतो. दॅट इज फॉर अचीविंग अँड मेंटेनिंग द कंडिशन ऑफ पॉप्युलेशन इन्व्हर्जन वी यूज दिस पंपिंग मेथड. नेक्स्ट मेटास्टेबल स्टेट. मेटास्टेबल स्टेटच्या आधी आपण लाईफ टाईम काय ते आधी समजून घेतलं. तर लाईफ टाईम म्हणजे त्या पर्टिक्युलर एनर्जी लेवलला तो ॲटम आहे तर तो किती वेळासाठी होल्ड करतो तिथं, तर तो त्याचा लाईफ टाईम झाला. तर मेटास्टेबल स्टेटचा लाईफ टाईम काय असतो 10⁻³ to 10⁻⁶ सेकंड, वेअर दॅट ॲटम कॅन wait there for longer time as compared to other energy levels. So there could be no population inversion and hence no laser action if metastable states do not exist. Okay, so that term we have discussed. Then next, characteristics of laser beam. Laser beam च्या characteristics आपण check केल्या. वेगवेगळ्या characteristics where they are highly coherent, they are having same frequency, means they are in phase with each other. Then they are highly monochromatic, means they are having single wavelength. आता याचा नेमका अर्थ काय, तर तुम्हाला मी सांगितलं की जर आपण सोडियम सोर्स कन्सिडर केला विच इज कॉल्ड एज कन्व्हेन्शनल मोनोक्रोमॅटिक सोर्स, तर एक्सपेक्टेड काय तर आपल्याला येलो लाईटची स्लिट किंवा येलो लाईटचा स्पेक्ट्रम दिसला पाहिजे.
पण असं दिसतं की जर आपण त्याचा स्पेक्ट्रम घेतला तर आपल्याला येलो लाईट तर दिसतेच ऑफकोर्स, बट अदर फेंट कलर लाईन्स ऑल्सो वी कॅन ऑब्झर्व. मीन्स it is not perfectly monochromatic, but this laser light is perfectly monochromatic. If we take the spectrum of laser light of that particular wavelength, then we can get that color spectrum only. That is because they are highly coherent in phase with each other. Then there are less divergence. हे आपण दोनदा तीनदा डिस्कस केलेले की स्प्रेडिंग जे आहे लेझर लाईटचं ते कमी आहे. जर आपण त्याला फोकस केलं वॉलवर तर आपल्याला एक स्पॉट दिसतो फक्त, ज्याचं डायमीटर खूप कमी असतो. पण जर टॉर्च घेतली तर आपल्याला टॉर्चचा फोकस आहे तर तो मोठाच्या मोठा दिसतो. ऑफकोर्स वी आर कीपिंग द डिस्टन्स सेम अँड फोकसिंग ॲट अ टाइम. तर याचा डायव्हर्जन्स असतो तो कमी असतो कशाच्या कंपॅरिझननं, अदर कन्व्हेन्शनल सोर्सच्या. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स दॅट इज हाय डायरेक्शनॅलिटी. सिंगल डायरेक्शनमध्ये हे मिनी किलोमीटर्स आपण पास करू शकतो जर तो हाय पॉवर लेझर असेल तर. हाय इंटेन्सिटी, त्याची इंटेन्सिटी जास्त असते कारण का एनर्जी आहे तर ती कॉन्सन्ट्रेट होते एका स्मॉल पोर्शनमध्ये. तर या फिगर्समधनं तेच दाखवलेले. मोनोक्रोमॅटिक म्हणजे इथं ऑर्डिनरी लाईटचा स्पेक्ट्रम आहे तो वेगवेगळे कलर्स दिसतात. लेझर लाईटमध्ये सिंगल कलर दिसतो. डायरेक्शनॅलिटीमध्ये कन्व्हेन्शनल सोर्सचं स्प्रेडिंग असतं ते जास्त असतं, सगळ्या डायरेक्शनमध्ये असतं. तर हा युनिडायरेक्शनल आहे, दॅट इज बिकॉज ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट. आणि कोहरन्सी हे पण आपण डिस्कस केलं इन फेज अँड आउट ऑफ फेज. देन नेक्स्ट इज द इम्पॉर्टंट पॉईंट हेलियम निऑन लेझर, ज्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग बघितलं. ज्यात आपण एक जनरल केस कन्सिडर करतो, मिक्सचर ऑफ ए अँड बी वेअर बी ॲक्ट्स ॲज ए ॲक्टिव्ह सेंटर्स. कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय चेक केलं तर क्वार्ट्ज मटेरियलची ट्यूब आपण यूज करतो. त्याचे डायमेन्शन्स आहेत लेंथ आणि डायमीटर. डायमीटर आपण पर्पजफुली नॅरो ठेवतो, कमी ठेवतो, जेणेकरून कोलिजन होऊन सायकल आपली कंटिन्यू होते. त्यानंतर याचं जे प्रेशर आहे ते 10:1 आहे, मीन्स 1 mm अँड 0.1 mm मीन्स 10:1. प्रेशर सुद्धा 10:1 आहे आणि पर्सेंटेज सुद्धा नियर अबाउट 10:1 आहे. 85 to 15 मीन्स 90 to 10 आपण जर पकडलं तर इथं ते आपण इथं 90% to 10% आणि प्रेशर जे आहे ते 10:1 कन्सिडर करतो. नेक्स्ट याच्यामध्ये आपण काय करतो तर ह्या लो पॉवर लेझर आहे, याला कुलिंगची अरेंजमेंटची गरज नाही आहे आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर यूज करून आपण याला काय करतो एक्साइट करतो. So at a particular frequency of 25 to 30 megahertz, we are exciting the gas, ionization takes place. So separation of electrons from that atoms. So these separated electrons collide with the helium and neon active atoms. हे दोघांना सुद्धा एक्साइट करतात, लक्षात ठेवा. हेलियम आणि निऑन दोघांना एक्साइट करतात. पण जी लेझर ॲक्शन मिळते ती मिळते आपल्याला निऑनमुळं. त्यानंतर आपण ह्या एनर्जी लेवल्स आहेत त्याचं लाईफ टाईम, त्यानंतर एनर्जी ट्रान्सफर हे डिस्कस केलं. आणि आपल्याला जी वेवलेंथ मिळते ती आहे 6328 अँगस्ट्रॉम. प्रिसाइजली जर म्हटलं तर 3 वेवलेंथ आपल्याला इथं मिळतात. देन नेक्स्ट पॉईंट yesterday we have discussed that is holography. ज्यामध्ये होलोग्राफी काय आहे तर 2 स्टेप प्रोसेस आहे. आपण याच्यामध्ये इंटेन्सिटी ॲज वेल एज फेज दोन्ही सुद्धा रेकॉर्ड करतो. 2 स्टेप म्हणजे कुठल्या तर रेकॉर्डिंग आणि रिकन्स्ट्रक्शन. तर ही आहे तर ती 3D फोटोग्राफी टेक्निक आहे. आपण काय करतोय तर जी 3D इमेज जो 3D ऑब्जेक्ट आहे त्याची 3D इमेज इथं आपण मिळवतो. 3 डायमेन्शनल वी कॅन गेट. तर रेकॉर्डिंगमध्ये आपण चेक केलं तर 2 बीम आपण कन्सिडर करतो. एक रेफरन्स बीम जी मिररपासून येते, दुसरी ऑब्जेक्ट बीम जी ऑब्जेक्टपासून येते. याला आपण इंटरफिअर करतो आणि तो इंटरफरन्स पॅटर्न आपण फोटोग्राफिक प्लेटवर रेकॉर्ड करतो. जेव्हा आपण त्याला रिकन्स्ट्रक्ट करतो म्हणजे इल्युमिनेट करतो त्या लाईटनं, आणि जेव्हा आपण वेगवेगळ्या अँगल्सला बघतो, आता इथे तुम्ही बघू शकाल ऑब्झर्वर मीन्स फील्ड ऑफ व्ह्यू दिलेला आहे फर्स्ट ऑर्डरचा. तर वेगवेगळ्या व्ह्यूमध्ये किंवा वेगवेगळ्या अँगलला आपण ते वेगवेगळे स्ट्रक्चर बघू शकतो, जे आपण काल प्रॅक्टिकली सुद्धा किंवा एक्झाम्पल एक घेतलं. नेक्स्ट ॲप्लिकेशन्स, इंडस्ट्रियल आणि मेडिकल ॲप्लिकेशन्स आपण वेगवेगळे डिस्कस केले लेझरशी रिलेटेड. नाव लेट अस डिस्कस द MCQs related to this. Is it visible? Yes, sir. Okay.
So now we will start discussing this. You also get involved and try to give the answer. First, laser is acronym for, so what is the long form of laser? Which option is correct? C option. Option C. Light amplification by Light amplification by stimulated emission of radiation. Okay. नाव नेक्स्ट MCQ. इथे तुम्ही बघू शकाल 3 दिसत आहेत तुम्हाला. एक मिनिट, इथे जरा हे एरो मिसप्लेस झालेले. ओके, आता इथे 3 MCQ तुम्हाला दिसत आहेत. हे ऍट अ टाइमच डिस्कस करतोय आपण, ज्यामध्ये या 3 प्रोसेस आपण सांगितलेल्या आहेत. आता पहिली केस घेऊ म्हणजे बाकीचे 2 तुमच्या लक्षात येईल. स्पॉन्टेनियस इमिशन प्रोसेस इज मॅथमॅटिकली रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन. ठीक आहे, तर स्पॉन्टेनियस इमिशन आपण कसं दाखवू शकतो? तर इथे हे 3 इक्वेशन आहेत. तर याचा अर्थ काय ते समजून घेऊया आपण. इथं ए जो दिसतोय तो म्हणजे काय, तर ॲटम आहे जो लोअर स्टेटचा आहे. ए स्टार याचा अर्थ काय, तर त्यानं तो फोटॉन काय केलेला आहे, ऍब्सॉर्ब केलेला आहे, किंवा तो एक्साइटेड स्टेटला आहे. म्हणजे ग्राउंड स्टेटचा ॲटम आपण ए न दाखवतो, एक्साइट स्टेटचा ॲटम आपण ए स्टार न दाखवतो. ठीक आहे. एच न्यू म्हणजे काय तुम्हाला माहिती, तो काय आहे, फोटॉन. ठीक आहे. तर इथं 3 प्रोसेस आहेत. पहिली कुठली आहे, ऍब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन. आता ऍब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन मध्ये काय होतं, तर ॲटम आहे लोअर स्टेटला, तो काय करतो, तर फोटॉन ऍब्सॉर्ब करतो आणि तो एक्साइट स्टेटला जातो. तर त्याला आपण काय म्हणतोय, ए स्टार. हे लक्षात आलं का? येस सर. ठीक आहे. दुसरं आता आपण काय डिस्कस करतोय, स्पॉन्टेनियस इमिशन डिस्कस करतोय. स्पॉन्टेनियस इमिशनची केस तुम्हाला माहिती की ऑलरेडी ॲटम एक्साइटेड स्टेटला असतो. त्यामुळे इथं काय येणार, पहिल्यांदा ए स्टार, आणि काय होतं, तो फोटॉन इमिट करतो. म्हणजे काय होणार, ॲटम येतो ग्राउंड स्टेटला, आपण त्याला ए सिम्बॉलाइज करतो आणि आपल्याला काय मिळतो, फोटॉन मिळतो. ठीक आहे. आणि थर्ड जी आहे ती प्रोसेस काय, तर स्पॉन्टेनियस इमिशन, ज्यामध्ये तुम्हाला माहिती की किती फोटॉन्स मिळतात आपल्याला. तर इथं ए स्टार म्हणजे ऑलरेडी एक्साइटेड ॲटम आहे, त्याला प्लस अजून आपण काय करतो, तर फोटॉन तिथं एक्साइट करतो त्याला, किंवा ट्रिगर करतो, ए स्टार प्लस एच न्यू, आणि आपल्याला मग तो ॲटम इथं ती एनर्जी इमिट करतो, म्हणजे ग्राउंड स्टेटला येतो. म्हणजे ए प्लस किती फोटॉन मिळतात आपल्याला इथं, तर 2 फोटॉन मिळतात. ठीक आहे. परत एकदा रिपीट करतो. जेव्हा MCQ मध्ये विचारलं जाईल की ऍब्सॉर्प्शन प्रोसेस, ठीक आहे, म्हणजे 5 नंबरचा इथे जर तुम्ही घेतलं तर इथं काय विचारलंय, द स्टिम्युलेटेड ऍब्सॉर्प्शन. मी तुम्हाला सांगितलं की ऍब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशनलाच स्टिम्युलेटेड ऍब्सॉर्प्शन असे म्हणतात. तर जिथं ऍब्सॉर्प्शन प्रोसेस आहे तिथं आपण काय लिहिणार किंवा काय सिलेक्ट करणार, तर ए प्लस एच न्यू इज इक्वल टू ए स्टार. यामध्ये हे ऑप्शन आहे इथं, ए प्लस एच न्यू इज इक्वल टू ए स्टार. देन आपण हे जे दुसरं डिस्कस करतोय ते कशाचं आहे, तर स्पॉन्टेनियस इमिशन. तर स्पॉन्टेनियस इमिशन मध्ये काय होतं, तर ऑलरेडी ॲटम एक्साइटेड स्टेटला म्हणजे ए स्टार आहे, तो एनर्जी लूज करतो म्हणजे एच न्यू बाहेर पडतो, आणि तो ग्राउंड स्टेटला येतो म्हणजे ए आहे. सो ए स्टार इज नथिंग बट ए प्लस एच न्यू. इथं कुठलं ऑप्शन आहे, ए स्टार. येस, सी ऑप्शन. ए स्टार इज नथिंग बट ए प्लस एच न्यू. आणि शेवटचं तुम्ही गेस करू शकता, दॅट इज स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन मध्ये कुठला आन्सर असणार आहे, तर हे ऑप्शन असणार आहे, दॅट इज ए स्टार प्लस एच न्यू इज नथिंग बट ए प्लस ट्वाइस एच न्यू, जिथं आपल्याला 2 फोटॉन्स मिळतात. ठीक आहे. तर हे लक्षात आले का, सिम्बॉलिक एक्सप्लेनेशन.
का परत एकदा रिपीट करू दे हे? Yes, sir. ठीक आहे. आपण काय डिस्कस केल्या? 3 प्रोसेस डिस्कस केल्या. पहिली काय? स्टिम्युलेटेड ऍब्सॉर्प्शन किंवा ऍब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन, ज्यामध्ये ॲटम ऍब्सॉर्ब केला जातो. तर या सिम्बॉल्स मध्ये पहिल्यांदा हे लक्षात ठेवा की नुसता कॅपिटल ए म्हणजे काय? तर ग्राउंड स्टेटचा ॲटम, आणि ए स्टार म्हणजे काय? तर एक्साइटेड स्टेटचा ॲटम. ए स्टारचा अर्थ काय? त्यानं तो फोटॉन ऍब्सॉर्ब केलेला आहे किंवा तो एक्साइटेड स्टेटला आहे. कसंही लक्षात ठेवू शकते. आता राहिला प्रश्न कशाचा? तर फोटॉनचा. त्याच्यासाठी तुम्हाला या प्रोसेस माहिती पाहिजेत की ऍब्सॉर्प्शन मध्ये काय होतं? फोटॉन ऍब्सॉर्ब केला जातो, म्हणजे ए प्लस एच न्यू ए स्टार ग्राउंड स्टेटचा ॲटम आहे, फोटॉन ऍब्सॉर्ब केला जातो आणि तो एक्साइटेड स्टेटला जातो. सो ए प्लस एच न्यू इज नथिंग बट ए स्टार. दिस इज अ ऍब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन किंवा स्टिम्युलेटेड ऍब्सॉर्प्शन. इथं आपण ते चेक करतोय. ठीक आहे. नेक्स्ट, स्पॉन्टेनियस इमिशन. स्पॉन्टेनियस इमिशन मध्ये आपल्याला माहिती आहे की ॲटम कुठं असतो? ऑलरेडी एक्साइटेड स्टेटला. मग इथे काय येणार? ए स्टार, आणि तो एनर्जी लूज करतो, फोटॉन इमिट करतो. म्हणजे काय होणार? तर ग्राउंड स्टेटला ए प्लस एच न्यू आपल्याला इथं फोटॉन इमिट झालेला मिळतो. त्यामुळे स्पॉन्टेनियस इमिशन जर असेल तर हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे, ज्यात एक्साइटेड स्टेट लुझिंग द फोटॉन, सो ए प्लस एच न्यू वी आर गेटिंग. थर्ड, स्टिम्युलेटेड इमिशन. स्टिम्युलेटेड इमिशन मध्ये तो एक्साइटेड स्टेटला असतोच, म्हणून ए स्टार प्लस त्याला एक फोटॉन ट्रिगर करतो, जे आपण फिगरमध्ये दाखवलेले. तर ए स्टार प्लस एच न्यू, आणि जेव्हा तो एनर्जी इमिट करतो तेव्हा तो ग्राउंड स्टेटला येणार, म्हणजे ए होणार प्लस पहिला फोटॉन अधिक इमिट केलेला फोटॉन. टोटल 2 फोटॉन आपल्याला इथं मिळतात. सो ए प्लस ट्वाइस एच न्यू वी कॅन शो. नाउ इज इट क्लिअर टू यू? Yes, sir. Okay, so I request you to take screenshot of this. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, ज्यात आपण या प्रोसेस 1 2 3 असं लिहिलेलं आहे, म्हणजे स्टिम्युलेटेड ऍब्सॉर्प्शन, स्पॉन्टेनियस इमिशन आणि स्टिम्युलेटेड इमिशन. And these are important MCQs because maybe one of the will come to visit you everywhere in the chapter test or ISC or final exam. तर हे तुम्हाला कन्सेप्च्युअली माहिती असेल तर तुम्ही ते इझिली सिलेक्ट करू शकताय. Okay, then we go for remaining MCQs. The lifetime of metastable state is, आत्ताच आपण डिस्कस केलं, मेटास्टेबल स्टेटच्या लाईफ टाइमची रेंज काय असते? 10⁻³ second Yes, to yes, 10⁻³ to 10⁻⁻6. 10⁻⁶. तर इथे 10⁻³ सेकंड हे ऑप्शन आहे. Then next, population inversion condition is represented in terms of relative number of atoms in the two states as n2 is greater than n1, n1 is greater than n2, n1 is equal to n2, none of these. तर याच्यासाठी मी तुम्हाला ती फिगर आणि एक्सप्लेनेशन केलं होतं. त्या फिगरमध्ये काय दिसतंय? तर 5 ॲटम्स आहेत, ठीक आहे, आणि वर 2 ॲटम्स दाखवलेले मी. या 2 एनर्जी लेवल्स आहेत, कुठल्या कुठल्या? E1 आणि E2, ठीक आहे. आणि त्यातले जे ॲटम्स आहेत ते कसे आपण सिम्बॉल दिलते? तर N1 आणि N2, ठीक आहे. तर या केसमध्ये याला म्हणतात इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजे काय असते? तर N1 इज ग्रेटर दॅन N2. हे जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर लक्षात ठेवायचं की ग्राउंड स्टेटचे ॲटम जास्त असतात एक्साइटेड स्टेटपेक्षा. इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजे काय? नॉर्मल कंडिशन. पण पॉप्युलेशन इन्व्हर्जन कंडिशन मध्ये आपण काय करतो? तर ग्राउंड स्टेटचे ॲटम आहेत तर ते जास्तीत जास्त एक्साइटेड स्टेटला कसे जातील हा प्रयत्न करतो. म्हणजे आपण इथं काय अचीव करायचा प्रयत्न करतो? तर N2 इज ग्रेटर दॅन N1, ठीक आहे. त्यामुळं पॉप्युलेशन इन्व्हर्जन कंडिशन इज रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ रिलेटिव्ह नंबर ऑफ ॲटम्स इन द टू स्टेट इज, व्हॉट इज द करेक्ट आन्सर हिअर? N2 इज ग्रेटर दॅन N1. हे का? तर त्याचं एक्सप्लेनेशन मी आता सांगितलं की N1 आणि N2 नंबर ऑफ ॲटम्स जर घेतले ग्राउंड स्टेटचे आणि एक्साइटेड स्टेटचे, तर
इक्विलिब्रियम किंवा इनिशियल कंडिशनला नॅचरली काय असतं, N1 इज ग्रेटर दॅन N2. पण पॉप्युलेशन इन्व्हर्जन आपण जेव्हा करतो तेव्हा आपण काय अचीव्ह करतो, तर N2 इज ग्रेटर दॅन N1. इज इट क्लिअर? Yes, sir. हां, तर हे लक्षात ठेवा. सिम्बॉलिकली जर विचारलं तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की N2 इज ग्रेटर दॅन N1. कशासाठी? तर एक्साइटेड स्टेटचे नंबर ऑफ ॲटम्स जास्त पाहिजेत पॉप्युलेशन इन्व्हर्जन कंडिशन रिप्रेझेंट करण्यासाठी. This we have discussed and this is also we have discussed. So these are important MCQs what we are discussing out of this, and definitely they are going to visit in different exams to you. So I give once again few seconds to you. You take screenshot of this. याचा स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून हे सिक्वेन्स मध्ये लिहिलंय, प्लस याचं सुद्धा एक्सप्लेनेशन याच्यात दिलंय. N2 is greater than N1. Taken, sir. Okay, so I think one student have entered right now. Roll number 55, Sandesh. Roll number 55, are you there? Sandesh Kshirsagar, is it audible to you? So you have just entered right now. That's why I am calling you anyway. So you can check the video lecture afterwards, or I am sending these copies to you. So I will erase this now, extra material, and we go for the next discussion. So these are the answers. Laser light amplification by stimulated emission of radiation. स्पॉन्टेनियस इमिशनला काय असतं, एक्साइटेड ॲटम म्हणजे ए स्टार, तो एनर्जी लूज करतो म्हणजे ग्राउंड स्टेटला येतो, त्याला आपण ए म्हणतो, प्लस फोटॉन आपल्याला मिळतो. लाईफ टाईम मेटास्टेबल स्टेटचा असतो 10⁻³ to 10⁻6 सेकंड. त्यातलं हे ऑप्शन करेक्ट आहे. पॉप्युलेशन इन्व्हर्जनमध्ये आपण काय अचीव्ह करतो, तर N2 इज ग्रेटर दॅन N1 म्हणजे एक्साइटेड स्टेटचे ॲटम्स आहेत तर ते जास्त असतात ग्राउंड स्टेटपेक्षा. त्यानंतर ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन आहे किंवा स्टिम्युलेटेड ॲब्सॉर्प्शन आहे, त्यामध्ये काय होतं, तर ग्राउंड स्टेटचा ॲटम आहे ए, तो फोटॉन ॲब्सॉर्ब करतो आणि तो एक्साइटेड स्टेटला जातो म्हणजे ए स्टार. स्टिम्युलेटेड इमिशन म्हणजे काय, तर ऑलरेडी एक्साइटेड स्टेटला जो ॲटम आहे म्हणजे ए स्टार प्लस एच न्यू आपण तो ट्रिगर करतो म्हणून प्लस एच न्यू ॲड करतो. इथं आपल्याला काय मिळतं, तर ए म्हणजे तो ग्राउंड स्टेटला येतो आणि आधीचा फोटॉन प्लस इमिट केलेला फोटॉन ट्वाइस एच न्यू आपण दाखवतो. सो दिस इज explanation for these MCQs. So let us go for next slot. Okay, now the next MCQ is the hologram records a dash dash of the object, and the MCQ options are only intensity variation, only phase distribution, both intensity variation and phase distribution, none of these. ओके, तर हे काल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपण होलोग्राम रेकॉर्ड करतो त्यावेळेस काय काय रेकॉर्ड करतो, फक्त इंटेन्सिटी रेकॉर्ड करतो का फक्त फेज, का इंटेन्सिटी आणि फेज दोन्ही पण, और नन ऑफ दीज, व्हॉट यू कॅन गेस. याचं तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं की कन्व्हेन्शनल फोटोग्राफी आणि होलोग्राफी यामध्ये काय फरक आहे, तर कन्व्हेन्शनल फोटोग्राफीत आपण फक्त इंटेन्सिटी रेकॉर्ड करतो, पण होलोग्राफीमध्ये आपण इंटेन्सिटी ॲज वेल एज phase distribution we can record. So what is the correct answer? Answer is C, both intensity variation and phase distribution. Then next, holography means to get 2D image of 3D object, to get 0 dimension image, to get 3D image of 3D object, to get 3D image of 2D object. Which is correct one? So you can guess, you can select, maybe it is right, wrong, no problem. Important is involvement and expression of the answer.
हा, what is the correct option as per your perspective? 3D image of 3D object. येस, 3D इमेज ऑफ 3D ऑब्जेक्ट. कारण का आपण काय करतोय, ऑब्जेक्ट तर 3Dच घेतोय आणि जेव्हा आपण रेकॉर्ड करतोय तेव्हा आपल्याला इमेज सुद्धा 3D मिळते. आता पहिलं ऑप्शन काय, टू गेट 2D इमेज ऑफ 3D ऑब्जेक्ट. हे फोटोग्राफीमध्ये होतं की 3D ऑब्जेक्टचा आपण फोटो काढतो, पण आपल्याला काही जरी केलं तर इंटेन्सिटी रेकॉर्ड केल्यामुळे 2D इमेज मिळते. त्यामुळे हे कन्व्हेन्शनल फोटोग्राफीसाठी बरोबर आहे, होलोग्राफीसाठी नाही. टू गेट 0 डायमेन्शन, हे काय चुकीचं ऑप्शन आहे. टू गेट 3D इमेज ऑफ 2D ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर 2D ऑब्जेक्ट घेतलं तर त्याची 3D इमेज आपल्याला मिळणार नाही. जर ऑलरेडी ऑब्जेक्टच 2D असेल तर त्याची 3D रेकॉर्डिंग होणं शक्य नाही. सो द करेक्ट आन्सर इज टू गेट 3D image of 3D object. This is correct one. Next, multiplication of photons is a result of dash dash process. Stimulated emission, spontaneous emission, stimulated absorption, none of these. आपण ज्या 3 प्रोसेस डिस्कस करतोय त्यात अशी कुठली प्रोसेस आहे की ज्यामध्ये फोटॉन्स मल्टिप्लाय होत आहेत? विच प्रोसेस इज देअर? मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये फोटॉन्स आहेत ते वाढत जातात, तर ती कुठली प्रोसेस आहे? ओके, सो इट इज अ स्टिम्युलेटेड इमिशन. तुम्हाला मी त्या एक्सप्लेनेशनला सांगितलं की 2 फोटॉन्स मिळतात आपल्याला, ते 2 परत बाकीचे 2 ला ट्रिगर करतात, 2 चे 4, 4 चे 8, 8 चे 16 एटसेट्रा. सो it is nothing but multiplication of photons. So stimulated emission is the correct answer. Then laser light is multidirectional, of 2 directions, unidirectional, none of these. Which is the correct one? Characteristics of laser beam. कुठली characteristics आहे? हाय डायरेक्शनॅलिटी किंवा युनिडायरेक्शनॅलिटी? Unidirectional. बरोबर. सो unidirectional means it propagates in single direction. Correct one. In helium neon laser, dash dash atoms are excited through collision with electrons produced by discharge. Both helium and neon, only helium, sometimes neon and sometimes helium. तर आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की इलेक्ट्रॉन्स हे दोघांनाही कोलाइड होतात आणि दोघांनाही एक्साइट करतात. सो आन्सर इज बोथ हेलियम अँड निऑन. लेझर ऍक्शन जी मिळते ती निऑन मिळते, पण जेव्हा एक्साइट होतात ते, तर दोन्ही पण एक्साइट होतात ड्यू टू कोलिजन ऑफ इलेक्ट्रॉन्स. नेक्स्ट, बाय होलोग्राफी टेक्निक वन कॅन गेट द डॅश डॅश इमेज ऑफ द ऑब्जेक्ट. 0 dimensional, 1 dimensional, 2 dimensional, 3 dimensional. So answer is 3-dimensional. yes, it is a 3D. आत्ताच आपण बघितलं to get 3D image of 3D object, त्यामुळे 3 dimensional मिळतं आपल्याला. The emission done by using external force is known as stimulated emission, spontaneous emission, stimulated absorption, spontaneous absorption. एक्सटर्नल फोर्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते काय असणार आहे, तर Stimulated emission. स्टिम्युलेटेड इमिशन असणार आहे. कारण का स्पॉन्टेनियस इमिशन हे स्पॉन्टेनियसली होतं विदाउट एनी एक्सटर्नल स्टिम्युलस, ते आपण बघितले. स्टिम्युलेटेड ऍब्सॉर्प्शन मध्ये तर ऍब्सॉर्प्शन होते, त्यामुळे इमिशनचा विषयच नाही, आणि स्पॉन्टेनियस इमिशन हा प्रकार नसतो. होलोग्राफी इज ए डॅश डॅश स्टेप प्रोसेस. 1 step, 2 step, 3 step, 4 step. 2-step process. So it is a 2-step process, that is recording and reconstruction. Okay, just we have discussed. Laser beam is highly directional, extremely bright, monochromatic, all of these. All of this. बरोबर, कारण का या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स लेझरच्या आहेत. आपण बघितले मोनोक्रोमॅटिक असतो तो, त्याच्यानंतर एक्स्ट्रीमली ब्राईट असतो, हाय डायरेक्शनॅलिटी पण आहे. सो ऑल ऑफ दिस इज द करेक्ट वन. Then an atom is transferred from ground state to excited state by dash dash of a photon. Scattering, emission, absorption, none of these. Absorption. Absorption. Yes, बरोबर आहे.
आता इथे तुम्हाला माहिती आहे की an atom is transferred from, कुठून कुठे ट्रान्सफर करतो आपण त्याला, ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड स्टेट, म्हणजे खालून वर आपण त्याला काय करतोय, ट्रान्सफर करतोय. तर ऑफकोर्स तो एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आणि मगच तो जम्प करणार. देन कोहरंट मोनोक्रोमॅटिक लेझर बीम इज ए रिझल्ट ऑफ डॅश डॅश प्रोसेस. तर याचा आन्सर सुद्धा काय, तर स्टिम्युलेटेड इमिशन. मी तुम्हाला सांगितलं की स्पॉन्टेनियस इमिशन आणि स्टिम्युलेटेड इमिशन मध्ये फरक काय, तर आपल्याला कोहरंट मोनोक्रोमॅटिक लेझर बीम मिळते. सो दॅट इज बिकॉज ऑफ स्टिम्युलेटेड इमिशन. तर तुम्ही बघू शकताय की आन्सर तेच आहेत, पण वेगवेगळे लँग्वेज आणि वेगवेगळे कन्सेप्ट मांडलेले आहेत आणि त्यानुसार आन्सर्स आहेत, तर ते आपल्याला मिळतात. सो हिअर स्टिम्युलेटेड इमिशन, लॉट्स ऑफ टाइम्स यू कॅन गेट द answer, but you have to select by reading that MCQ perfectly. So I request everyone you take the screenshot of this so that we can go for the next slot. So this slide is with the answers. तर तुम्हाला मी ह्याचे परत डिटेल्स प्रोव्हाइड करणारच आहे टेलिग्रामवर, पण जेव्हा आपण हे डिस्कस करतोय आणि टिकमार्क करतोय त्यावेळेस हे चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं. याच्याशी रिलेटेड बॅकग्राऊंड काय आहे किंवा रिझन काय आहे ते आपण इथं डिस्कस करतोय. So we go for now next one. So few are remaining. So next is the process of supplying energy to the laser medium with a view of transfer it into the state of population inversion is known as dash dash. The process of supplying energy, एवढ्यावरनच आपल्याला आपण गेस करू शकतो की आपण पंपिंग. येस एनर्जी सप्लाय करतोय, एनर्जी सप्लाय करतोय त्याला आपण म्हणतो पंपिंग मेथड. सो हिअर वी आर युजिंग पंपिंग मेथड. पुढे काय म्हटलंय, द प्रोसेस ऑफ सप्लाइंग एनर्जी टू द लेझर मीडियम विथ ए व्ह्यू ऑफ ट्रान्सफर इट इन टू द स्टेट ऑफ पॉप्युलेशन इन्व्हर्जन. पॉप्युलेशन इन्व्हर्जन अचीव करण्यासाठी जी आपण प्रोसेस करतोय एनर्जी सप्लायची त्याला आपण म्हणतो पंपिंग. हे आपण डिस्कस केलेलं आहे. नाव गिव्ह मी द आन्सर फॉर नेक्स्ट. In helium neon laser, the diameter of discharge tube is dash dash, narrow, wide, fine, thick. तर इथे मी तुम्हाला सांगितलंय की जो डायमीटर असतो तो काय असतो, नॅरो असतो. कशासाठी, तर जेणेकरून आपण त्यातनं काय करू शकतो, तर ते कोलाइड होतात जे सेकंड स्टेटला अडकलेले असतात ॲटम्स आणि त्यानंतर ते खाली येतात. सो discharge tube diameter is narrow. Next, after the first photons of light are produced, which process is responsible for amplification of light? Black body radiation, stimulated emission, Planck's radiation, Einstein oscillation. So you know what is the answer. It is stimulated emission. Amplification of light इथे जी होते तर ती stimulated emission मुळे होते. Then once the active medium is excited, the first photons of light are produced by which process? Black body radiation, spontaneous emission, synchrotron radiation, Planck's oscillation. Spontaneous emission. Yes, answer is spontaneous emission. इथं काय सांगितलंय ते समजून घ्या. तुम्हाला वाटेल स्टिम्युलेटेड इमिशन पण असू शकतं का. वन्स द ऍक्टिव्ह मीडियम इज एक्साइटेड, आपण जेव्हा ऍक्टिव्ह मीडियमला एक्साइट करतो, ऍक्टिव्ह मीडियम म्हणजे काय, तर गॅसचं मिक्सचर असेल किंवा सॉलिड मटेरियल असेल किंवा सेमीकंडक्टर मटेरियल असेल त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह मीडियम. वन्स द ऍक्टिव्ह मीडियम इज एक्साइटेड, द फर्स्ट फोटॉन्स ऑफ लाईट आर प्रोड्युस्ड बाय विच प्रोसेस. तर हे स्पॉन्टेनियसली होतं, तुम्हाला माहिती, विदाउट एनी एक्सटर्नल स्टिम्युलस. म्हणजे काय, तर पहिल्यांदा फोटॉनच जनरेट झालेले नसतात, तर इनिशियल जे फोटॉन तयार होतात तर ते स्पॉन्टेनियस इमिशनमुळे होतात. द फर्स्ट स्टेप टू गेटिंग आउटपुट फ्रॉम ए लेझर इज टू एक्साइट अँड ऍक्टिव्ह मीडियम. व्हॉट इज धिस प्रोसेस कॉल्ड. ठीक आहे, तर इथे सुद्धा काय येणार आन्सर, पंपिंग. इथे काय म्हटलंय, द फर्स्ट स्टेप टू गेटिंग आउटपुट फ्रॉम लेझर इज टू एक्साइट अँड ऍक्टिव्ह मीडियम. ऍक्टिव्ह मीडियमला एक्साइट करावं लागतंय आणि आपण कसं करतो त्याला, तर पंपिंग मेथडनं एक्साइटिंग करतो. देन इमिशन ऑफ ए फोटॉन बाय अन ॲटम विदाउट
any external stimulus is called as Spontaneous. बरोबर. विदाउट एनी एक्सटर्नल स्टिम्युलस म्हटले की स्पॉन्टेनियस, विथ स्टिम्युलस म्हटले की स्टिम्युलेटेड इमिशन. इंड्युस्ड इमिशन हा प्रकार नाहीये, एम्प्लिफाइड इमिशन हे प्रकार नाही. इमिशन ऑफ फोटॉन व्हेन एन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम हायर एनर्जी स्टेट टू लोअर एनर्जी स्टेट ड्यू टू इंटरॅक्शन ऑफ एक्सटर्नल एनर्जी इज कॉल्ड ॲज, इथं काय येणार, Stimulated emission. इमिशन. तर हे लक्षात ठेवा, जिथं जिथं एक्सटर्नल एनर्जी आहे, एक्सटर्नल स्टिम्युलस आहे किंवा ॲम्प्लिफिकेशन आहे किंवा मल्टिप्लिकेशन आहे, तिथे सगळीकडे स्टिम्युलेटेड इमिशन आहे. जिथं विदाउट एनी एक्सटर्नल एनर्जी आहे, विदाउट एनी एक्सटर्नल स्टिम्युलस आहे, स्पॉन्टेनियसली आहे, तिथं स्पॉन्टेनियस इमिशन येणार. The next measurement of variation of divergence of laser beam with distance is used to determine, option are coherence, then monochromaticity, brightness, directionality. तर इथं आपण व्हेरिएशन ऑफ डायव्हर्जन्सचा जेव्हा विचार करतोय तर ते कशाशी रिलेटेड आहे, तर डायरेक्शनॅलिटीशी. का, तर डायरेक्शनॅलिटी ही कशावर डिपेंडंट आहे, तर किती तो डायव्हर्ज होतोय किंवा किती स्प्रेड होतोय. इथं ब्राईटनेसचा काही संबंध नाही, त्यानंतर मोनोक्रोमॅटिसिटीचा काही संबंध नाही, कोहरन्सचा काही संबंध नाही. सो मेजरमेंट ऑफ व्हेरिएशन ऑफ डायव्हर्जन्स ऑफ लेझर बीम विथ डिस्टन्स, जेव्हा आपण डिस्टन्सचा विचार करतो आणि डायव्हर्जन्सचा विचार करतो तर ते डायरेक्शनॅलिटीशी रिलेटेड असतं. And last one, in helium neon lasers, the ratio of helium and neon is of the order of. तर helium आणि neonचा जो रेशो आहे तो मी सांगितलं किती असतो, तर इट इज 10:1. भले तो प्रेशरचा विचारतील किंवा पर्सेंटेजचा विचारतील. आता पर्सेंटेजचा परफेक्टली म्हटलं तर 85 to 15% आपण म्हणतो, पण साधारण 10:1% सुद्धा कन्सिडर केला जातो. सो इफ दिस MCQ कम, सो आन्सर इज 10:1, म्हणजे हेलियमचा 10 असतो, निऑनच्या कम्पॅरिझननं निऑनचा 1 असतो. ओके, सो once again I request you take screenshot with answers. Okay, have you taken this? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. So here one thing I want to share, that this chapter is not having numericals. Okay, यामध्ये numericals नाही आहेत. So we have successfully completed this chapter by discussion with these MCQs. Today I will send you these soft copies related to second chapter for ISC preparation, then PPTs in PDF format for your write up. Already you are writing or you have written, but you can complete this one. So give me attendance. Roll number 9 आहेत का, रोल नंबर 9? रोल नंबर 9. सर होती ती नेटवर्क प्रॉब्लेम मुळे लेफ्ट झाली. हां ठीक आहे. रोल नंबर 12 आहेत का, रोल नंबर 12? देन 18. So I am, as per our participant sequence, I am just checking if you are present, just give your attendance. I think 18 is at the bottom, Krishna Bhosle. Okay, then 19 is there, 20, 21, 24, 29, 30, 31, 32, 37, 39, 40, 44,
Then 51, 53 is absent, 55 Sir, present. 51 present. 51. Then 62, 62. Okay, remaining are present. Roll number 9 is there. Okay, so a chat box also you can write your number.